मित्रांनो, तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट राजाराणीची नाही आहे. ही गोष्ट एखाद्या जादूगाराची नाही आहे. ही गोष्ट कुठल्याही चमत्काराची नाही आहे. ही गोष्ट आहे तुमच्या माझ्यासारख्या एका माणसाची. ही गोष्ट माझीच आहे. माझ्याच आयुष्याची ही गोष्ट आहे. माझं नाव डॉक्टर नरेंद्र जाधव. माझे आई वडील हे दोघेही संपूर्ण निरक्षर होते. आमच्या 17 पिढ्यामध्ये कोणीही काहीही शिक्षण घेतलेलं नव्हतं. माझा जन्म झाला तो मुंबईमध्ये. माझा बाप, माझ्या वडिलांचा उल्लेख मी नेहमी माझा बाप म्हणून करतो. माझा बाप हा मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता. आणि आमच्या सगळ्या भावंडांचा जन्म मुंबईतच झाला. मुंबईला वडाळा नावाचा जो भाग आहे तिथल्या बकाल वस्तीमध्ये, झोपडपट्टीसारख्या बकाल वस्तीमध्ये आमचा जन्म झाला. तिथेच आमची वाढ झाली. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे जर माझ्या आई वडिलांनी आम्हाला सगळ्यांना असं ठरवलं असतं की आम्हाला सगळ्यांना गावाकडे, आमचं मूळ गाव जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, त्या नाशिक जिल्ह्यामधल्या आमच्या गावामध्ये जर आम्हाला पाठवून दिलं असतं, गुरं वळण्यासाठी जर ठेवलं असतं, तर कोणीही तक्रार केली नसती, कारण त्यावेळची पद्धतच तशी होती. पण माझ्या बापानं वेगळा विचार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून प्रेरणा घेऊन माझ्या बापाच्या लक्षात आलं होतं की शिक्षण घेतल्याशिवाय आपण आपल्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणू शकत नाही. आपल्या कुटुंबाची जर प्रगती व्हायची असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे या सामान्य माणूस असलेल्या सामान्य माणसाने, दामोदर रुंजाजी जाधव या माझ्या बापाने ओळखलं होतं. आणि म्हणून त्यांनी एक विशेष प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न मला मुद्दाम सांगायचा वाटतो की आपल्या मुलांना उत्तमात उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, कारण त्याशिवाय आपलं कुटुंब पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून ते मुंबईच्या एका शाळेमध्ये गेले. छबिल्लास नावाची एक मराठी माध्यमाची शाळा आहे. तिथे माझा बाप जाऊन पोहोचला आणि थेट मुख्याध्यापकाकडे गेला आणि सांगितलं की माझ्या मुलाला या शाळेमध्ये प्रवेश पाहिजे. तर मुख्याध्यापकाने त्यांना सांगितलं की अहो, तुम्ही चुकीच्या वेळी आलेला आहात. तुम्ही अमुक महिन्यामध्ये या, तो फॉर्म घेऊन जा, तमुक महिन्यात तो फॉर्म भरा आणि पुढच्या वर्षापासून तुमच्या मुलाला आपण प्रवेश देण्याचा विचार करू. माझा बाप हातघाईवर आलेला होता. त्याला अजिबात थांबायचं नव्हतं. त्याची इच्छा की आत्ताच्या आत्ता प्रवेश द्या आणि याच शाळेमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. तर त्यांनी विनवण्या केल्या त्या मुख्याध्यापकांच्या, करुणा भाकली, पाया पडले, रडले, काही करा पण माझ्या मुलाला या शाळेमध्ये घ्या. त्या मुख्याध्यापकांनी सांगितलं अहो, तुम्ही चुकीच्या वेळी आलेला आहात. हे सरकारी नियम आहेत, ते नियम मला मोडता येत नाहीत. हे नियम काय मी तयार केलेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला नियमाप्रमाणे अमुक वेळी येऊनच प्रवेश घ्यावा लागेल. माझा बाप ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. माझा बाप एकीकडे रागावून ओरडून बोलायला लागला आणि दुसरीकडे रडायला लागला, कारण सगळे उपाय करून तो थकला. त्याची एकच इच्छा की आपल्या मुलाला या शाळेमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला या शाळेमध्ये प्रवेश देत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मी इथे अन्न सत्याग्रह करणार आहे. तुम्हाला पोलिसांना बोलवायचं असेल तर पोलिसांना बोलवा, परंतु मी इथून जाणार नाही. हे सगळं पाहिल्यानंतर त्या मुख्याध्यापकाचं मन द्रवलं शेवटी आणि ते म्हणाले की आपण काहीतरी उपाय काढू. आणि मग त्यांनी माझ्या बापाला सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही आता घरी जा, मी काहीतरी करून तुमच्या मुलाला प्रवेश देतो. उद्या सकाळी तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या आणि ₹11.25 घेऊन या. ही 1949 सालची गोष्ट आहे. आणि तो प्रसंग जो आहे हा माझ्या बापाने आपल्या शब्दांमध्ये लिहिलेला आहे. आमचा बाप आणि आम्ही या अतिशय गाजलेल्या पुस्तकामध्ये तो प्रसंग मी मांडलेला आहे. माझ्या बापाच्या शैलीत सांगायचं, त्यांनी लिहिलेलं आहे की त्या दुसऱ्या दिवशी मी जनूला घेऊन त्या शाळेमध्ये गेलो. त्या मास्तरनं एका फॉर्मवर माझी सहीन घेतली आणि मग त्यानं दुसऱ्या मास्तरला बोलावलं. मग तो दुसरा मास्तर आल्यानंतर त्याला सांगितलं की या मुलाला वर्गात नेऊन बसव. मग तो मास्तर जनूला हाताला धरून त्या वर्गात घेऊन गेला. त्याच्या मागोमाग मी गेलो. जेव्हा माझ्या पोराला वर्गात बसलेलं मी पाहिलं तेव्हा माझं मन समाधान झालं आणि तेव्हा आमच्या कुटुंबाच्या प्रगतीला सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही पहा की शिक्षणाचं महत्त्व काय असतं हे त्या अशिक्षित माणसाला कळलं होतं.
आणि त्यातूनच पुढे जे झालेलं आहे ते सगळं तिथून सुरुवात त्याची झालेली आहे. शिक्षणाला महत्त्व जे आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांना कित्येक वेळा कळत नाही की आपल्याला शिक्षण मिळतंय म्हणजे हे किती महत्त्वाचं आहे, हे कित्येक वेळा आपल्याला आकलन होत नाही. शिक्षण घेतल्याशिवाय आणि उत्तमात उत्तम शिक्षण घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणूच शकत नाही. त्यासाठी शिक्षण हेच परिवर्तनाचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. हे माझ्या बापाला डॉक्टर आंबेडकरांमुळे कळलं होतं आणि त्यांनी ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणलं. आणि तो लहान मुलगा जो मुंबईच्या छबिलदास शाळेमध्ये त्यावेळी जाऊन पोहोचला, तोच मुलगा पुढे मुंबई महानगरपालिकेचा कमिशनर म्हणून सेवानिवृत्त झाला. ही जी यशोगाथा आहे, ही यशोगाथा माझ्या कुटुंबाची आहे आणि त्या यशोगाथेचं रहस्य जे आहे ते आहे शिक्षणामध्ये दडलेलं. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे, हा त्यातला संदेश आहे. आमच्या त्या कुटुंबामध्ये ज्या मुलाला प्रवेश देण्यात आला आणि जो पुढे कमिशनर झाला तो माझा सर्वात मोठा भाऊ. त्याचं नाव जनार्दन जाधव. आमच्या कुटुंबातला सगळ्यात धाकटा मी. आम्ही 6 जण भाऊ आणि बहिणी, त्यातला सगळ्यात धाकटा मी. माझी सुरुवात, माझ्या शिक्षणाची सुरुवात जी झाली ती मुंबईला म्युन्सिपाल्टीच्या शाळेमधून झाली, मराठी माध्यमाच्या म्युन्सिपाल्टी शाळेमधून. त्यानंतर मी छबिलदासमध्ये गेलो, ती पुन्हा मराठी माध्यमाची शाळा. त्यानंतर रुईया महाविद्यालयामधून मी शिक्षण घेतलं, तेही मराठमोळच विद्यालय म्हणता येईल. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मी MA ची पदवी घेतली आणि त्यानंतर अमेरिकेला जाऊन मी अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठामध्ये PhDचा अभ्यास केला आणि तिथे मला डॉक्टरेटची पदवी मिळाली. आणि मी भारतात परत येऊन रिझर्व्ह बँकेमध्ये कामाला सुरुवात केली. 31 वर्ष मी रिझर्व्ह बँकेमध्ये काम केलं. मी प्रशिक्षित अर्थतज्ञ, व्यावसायिक अर्थतज्ञ म्हणून रिझर्व्ह बँकेमध्ये काम केलं आणि रिझर्व्ह बँकेचा मुख्य अर्थतज्ञ म्हणून 2006 साली मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर मी अफगाणिस्तानमध्ये अर्थविषयक सल्लागार म्हणून काम केलं. रिझर्व्ह बँकेच्या त्या 31 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी रिझर्व्ह बँकेच्या अनेक गव्हर्नर्स बरोबर काम केलं आणि रिझर्व्ह बँकेच्या वतीने IMF आणि वर्ल्ड बँक जे आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक, तिथे जाऊन काम करण्याची मला संधी मिळाली. इथिओपिया सारख्या देशामध्ये, अफगाणिस्तान सारख्या देशांमध्ये मला आर्थिक सल्लागार म्हणून अतिशय महत्त्वाची कामगिरी, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्यावरती होत्या. त्यानंतर मी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू झालो. 2006 साली पुणे विद्यापीठाचा मी कुलगुरू झालो. तिथे 3 वर्ष. पुणे हे आपल्या देशातलंच नव्हे तर जगातलं सगळ्यात मोठं, म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ आहे. 6.5 लाख विद्यार्थी तिथे शिकतात. त्या विद्यापीठाचं नेतृत्व मी कुलगुरू या नात्याने केलं. 3 वर्ष तिथे काम केल्यानंतर मी आता दिल्लीमध्ये भारतीय केंद्र सरकारचं जे नियोजन मंडळ आहे, म्हणजे आपल्या देशाच्या पंचवार्षिक योजना बनवण्याचं काम करणारं जे फार मोठं उच्च पदस्थ मंडळ आहे, ज्याला प्लॅनिंग कमिशन किंवा नियोजन आयोग म्हणतात, त्या नियोजन आयोगाचा मी सदस्य आहे. आणि नियोजन आयोगाचे प्रमुख जे आहेत ते स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर मी नियोजन मंडळामध्ये काम करतो. आणि त्याचबरोबर सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषद, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, या संस्थेचा सुद्धा मी सन्माननीय सदस्य आहे. आणि अशी दुहेरी कामगिरी मी सध्या करतो आहे. म्हणजे तुम्ही पहा की मुंबईच्या झोपडपट्टीसारख्या बकाल वस्तीमध्ये एका दलित कुटुंबात जन्माला आलेला माझ्यासारखी व्यक्ती ही गेल्या काही वर्षामध्ये प्रगती करत करत आज मी या टप्प्यावर जाऊन पोहोचलेलो आहे. केंद्र सरकारच्या राज्यमंत्र्याचा दर्जा मला आहे आणि अतिशय महत्त्वाची कामगिरी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे. हा माझा जो प्रवास आहे, हा प्रवास वेगळा जरी असला तरी तो तुम्हाला सुद्धा साध्य होण्यासारखा आहे, हे मला तुम्हाला आज सांगायचं आहे. आज मी कुठेही गेलो की मला प्रश्न विचारतात, तुमच्या या यशाचं रहस्य काय? तुम्ही हा जो प्रवास केलेला आहे, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही इतके पुढे आलेला आहात, तुम्ही एवढं नेत्रदीपक यश संपादन केलेलं आहे, याचं रहस्य काय आहे? याच्या मागे नेमकी कोणाची प्रेरणा आहे? यात नेमकं कशामुळे शक्य झालं? याचा फॉर्म्युला काय आहे? याच्या काही युक्तीच्या गोष्टी आहेत का? असे प्रश्न मला नेहमी विचारले जातात. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की यशाचा कुठलाही महामंत्र नसतो, कुठलाही फॉर्म्युला नसतो, कुठलाही त्याला शॉर्टकट नसतो. परंतु एक निश्चित आहे की काही गोष्टी ज्या आवर्जून करायला पाहिजेत अशा काही गोष्टी असतात.
काही गोष्टी ज्या कटाक्षाने टाळायला पाहिजेत अशाही काही गोष्टी असतात. असे जे ठोकताळे असतात, म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला डूज अँड डोंट्स म्हणतात, म्हणजे आवर्जून करायच्या गोष्टी आणि कटाक्षाने टाळायच्या गोष्टी, याच्याबद्दल माझी एक 9 सूत्रांचा कार्यक्रम आहे. 9 सूत्री म्हणा आपण त्याला. तर ही जी सूत्र आहेत ती सूत्र मला माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आज सांगायची आहेत. त्यातलं पहिलं सूत्र जे आहे ते म्हणजे प्रत्येकाने उच्च असं ध्येय ठेवलं पाहिजे. तुमच्या आयुष्याला एक निश्चितपणे ध्येय असलं पाहिजे आणि हे ध्येय उच्चच असलं पाहिजे. म्हणजे मला आठवतं काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी एकदा मी ठाण्यामध्ये काही विद्यार्थ्यांशी बोलत होतो आणि त्यांना विचारत होतो, तुझं ध्येय काय, तुझं ध्येय काय. एका मुलाने मला काय सांगावं, त्याने मला सांगितलं की मुंबईहून ठाण्याला जाताना ठाणे लोकलमध्ये खिडकीची जागा पकडणं हे माझं ध्येय आहे. ध्येय हे असं छोटंसं ध्येय असून चालत नाही. ध्येय हे मोठंच असलं पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या. आणि माझी अशी धारणा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला राजहंस दडलेला असतो. मग तो राजहंस एखाद्या विषयाचा असेल, एखाद्या कलेचा असेल, एखाद्या क्रीडेचा असेल. टाकाऊ म्हणता येईल असा कोणीही माणूस नसतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला एक राजहंस दडलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं, मी सचिन तेंडुलकरचं उदाहरण देईन. सचिन तेंडुलकर तुम्हाला माहिती आहे ना, किती असामान्य कामगिरी सचिन तेंडुलकरने केलेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, शाळेमध्ये असताना सचिन तेंडुलकर ढगामधला ढ विद्यार्थी होता. म्हणजे ढगामधला ढ इतका ढ विद्यार्थी होता. प्रत्येक वर्षी त्याला वरच्या वर्गात चढवायला लागत होतं. परंतु त्याने क्रिकेटमध्ये किती असामान्य कामगिरी केली पहा. कारण असं आहे की त्याच्यामध्ये दडलेला राजहंस होता, तो क्रीडेचा राजहंस होता आणि त्याची त्याने जोपासना केली, म्हणून सचिन तेंडुलकर आज जो आहे तो आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला राजहंस दडलेला आहे, तो शोधून काढायचा आणि त्या अनुषंगानं तुमच्या आयुष्याला वळण देण्यासाठी एक उच्चतम ध्येय तुम्ही ठेवलं पाहिजे. माझ्या स्वतःवरून मी तुम्हाला सांगतो की मी शाळेमध्ये असताना, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी शाळेमध्ये असताना कधीही भरभरून बोलत नसे, कधी. कारण मला शुद्ध भाषा बोलता येत नव्हती. मला फक्त आई वडील माझ्या घरामध्ये जी बोलायचे ती बोली भाषा येत होती. त्यामुळे माझ्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण झाला होता की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे की आपल्याला शुद्ध बोलता येत नाही असं वाटायचं. आता माझी पत्नी तर नेहमी मला म्हणते की त्यावेळी तुम्ही बोलत नव्हता, परंतु आता बोलायला लागल्यानंतर तुम्ही बोलायचे थांबलेलेच नाहीये, इतके तुम्ही बोलत असता. मुद्दा इथे असा आहे की त्यावेळी मी कधीही बोलत नसे आणि शाळेमध्ये माझा पहिला नंबर वगैरे ज्यावेळी यायला लागला त्यावेळेचा प्रसंग सांगतो की आमच्या घरी येणारे लोक, आता तुम्ही कल्पना करू शकता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या घरी येणारे लोक कशा प्रकारचे असतील. ते एक तर इतर चतुर्थ श्रेणी कामगार किंवा आमच्या गावाकडचे पाहुणे रावळे असे लोक यायचे. त्यांना ज्यावेळी कळलं की मला शाळेमध्ये चांगली माझी प्रगती होते आहे, मला चांगले मार्क मिळतात, त्यावेळी सगळ्यांचा एक प्रश्न ठरलेला असायचा. ते सगळे मला विचारायचे आमच्या नाशिकच्या बोलीभाषेमध्ये, तू मोठेपणी कोण होणार असं विचारायचं. त्या वयातली मुलं जसं गुळमुळीत उत्तर देतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे. एक दिवशी मला माझ्या मोठ्या भावाने विचारलं, जनार्दनने विचारलं, काय रे तुला कोण व्हायचं आहे. तर मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतोय तर आपण त्याला खरं सांगितलं पाहिजे. म्हणून त्याला मी मनातलं सांगितलं की मला मोठं झाल्यावर लेखक व्हायचं. मला लेखक व्हायचं आहे असं म्हटल्याबरोबर त्याचा चेहरा कडू झाला. अरे 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 याला उपाशी मरायला लागणार असा तो काहीतरी बोलला. ते माझ्या बापानं ऐकलं. मग माझ्या बापानं मला बोलवलं. माझा बाप शब्दांनी फार कमी बोलायचा, तो हाताने जास्त बोलत असे. त्यामुळे बापाने बोलवल्यानंतर मी घाबरून गेलो. बापाने बोलवलं, काय रे कोण व्हायचं तुला. तर मी घाबरलो होतो, त्यामुळे मी पुन्हा गुळमुळ उत्तर दिलं. त्यावेळी माझ्या बापानं मला जे सांगितलं ते मला इथल्या प्रत्येक विद्यार्थी मित्राला सांगायचं. माझा बाप मला बोलला त्याच्या रांगड्या शैलीमध्ये, या पाय हे लोक तुला लय सांगतील, तू डॉक्टर व्हय, तू इंजिनियर व्हय, तू बालिस्टर व्हय, पण तू काय या कोणाचं ऐकू नको. आणि मी बी तुला सांगणार नाही का तू अमुकच व्हय का धमुकच व्हय. पण मो म्हणणं एकच आहे बरं का, मो म्हणणं एकच आहे, ते म्हणजे तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये टापला जायला पाहिजे. तुला चोर व्हायचं ना कोई बात नाही, पण मग असं चोर झाला पाहिजे का समधी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर. तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर हे मला खूप लहानपणी माझ्या बापानं सांगितलं की तू आयुष्यात काय करतो यापेक्षा तू जे करायचं ठरवलेलं आहे त्यामध्ये किती उंची गाठतोस हेच अंतिमता महत्वाचं असतं. हे माझ्या बापानं माझ्या कोवळ्या वयामध्ये मला सांगितलं. मित्रांनो तुम्हाला सांगतो, त्यानंतर अनेक वर्षानंतर मी अमेरिकेला जाऊन जगातल्या फार विद्वान प्राध्यापकांकडे शिकलो.
परंतु जगातल्या कुठल्याही विद्वान प्राध्यापकानं माझ्या रांगड्या अशिक्षित बापानं मला जी शिकवण दिली होती त्यापेक्षा प्रभावी शिकवण कोणीही कुठल्याही विद्वान प्राध्यापकाने दिली नाही. हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं वाटतं. इथे मुद्दा असा आहे, तुम्ही चोर व्हावा हा मुद्दा नाहीये. तुम्ही जे काय करता त्यामध्ये किती उंची तुम्ही गाठता हे महत्वाचं असतं. ज्याला सर्च फॉर एक्सलन्स म्हणतात, ती शिकवण माझ्या बापानं मला माझ्या संस्कारक्षम वयामध्ये दिली होती आणि ती माझ्या आयुष्यातली खूप मोठी प्रेरणादायी शक्ती अशी बनलेली आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे तो तुम्ही तुमच्यासाठी ध्येय ठेवलं पाहिजे आणि ते उच्चच ध्येय असलं पाहिजे. छोटं मोठं ध्येय असून चालणार नाही. दुसरं जे सूत्र आहे ते सूत्र असं आहे, कठोर परिश्रमांना पर्याय नाही. कठोर परिश्रम, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कठोर परिश्रम करावेच लागणार आहेत. तिथे ज्यांनी इलेक्ट्रिकच्या बल्बचा शोध लावला त्या थॉमस अल्वा एडिसन या संशोधकाचं एक फार सुंदर वाक्य आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुद्धा, अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तीच्या यशामध्ये सुद्धा प्रतिभेचा वाटा हा केवळ 1% असतो आणि उरलेला 99% वाटा हा त्यानं गाळलेल्या घामाचा असतो. हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. त्यामुळे तुमच्यामध्ये कितीही प्रतिभा असली तर त्या प्रतिभेला जर कठोर परिश्रमांची जोड नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठं काही साध्य करू शकणार नाही. त्यामुळे कठोर परिश्रमांना पर्याय पूर्वी नव्हता, आता नाही आणि यानंतर असण्याची सुतराम शक्यता नाही. हे दुसरं सूत्र. तिसरं सूत्र जे आहे ते म्हणजे तुमच्याकडे तुमचं जे ध्येय असेल त्या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी, ते ध्येय गाठण्यासाठी तुमच्यामध्ये एक दुर्दम्य अशी इच्छाशक्ती पाहिजे. प्रबळ अशी इच्छाशक्ती पाहिजे, दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे. ध्येय ही काही गाजराची पुंगी नाहीये, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली अशा प्रकारचा दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या ध्येयाबद्दल ठेवून चालणार नाही. जे ध्येय तुम्ही स्वतःसाठी ठरवलेलं आहे ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला जीवाचं रान केलं पाहिजे. ते गाठण्यासाठी तुमच्यामध्ये दुर्दम्य अशी इच्छाशक्ती पाहिजे, झपाटले पण पाहिजे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की तुमच्यामध्ये तुम्हाला जी गोष्ट साध्य करायची आहे ती साध्य करण्यासाठी वेळ लागल्यासारखं त्या गोष्टीच्या मागे लागणं याच्या इतकी दुसरी शहाणपणाची गोष्ट नाही. ही दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्यामध्ये असणं हे अत्यंत आवश्यक आहे. चौथं जे आहे मुद्दा